नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आहोत सोरतापवाडी येथे. सुदर्शन चौधरी गेल्या 12 ते 13 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत आणि माजी सरपंच देखील आहेत. आज आपल्यासोबत आहेत ते. दादा, सर्वप्रथम तुमचं पंचायत समितीला तिकीट जाहीर झालं त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. आणि दुसरं म्हणजे की राजकारणामध्ये तुमचा इकडे यायचा कल कसा काय आला, त्याबाबत काय सांगाल? खरं तर राजकारणात यायला मला खरं तर घरचा इतिहास आहे. माझे आजोबा बाहीखेडे चौधरी हे सोरतवडे गावचे 37 वर्ष सरपंच होते. त्याचबरोबर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते आणि त्यानंतर माझे वडीलसुद्धा 11 वर्ष सरपंच होते. आई पंचायत समिती सदस्य होते. त्याच्यामुळे घरातच आम्हाला राजकारणाचं आणि समाजकारणाचं बाळकडू मिळालं आणि त्यातूनच मग ह्या गावच्या विकासासाठी, ह्या पंचक्रोशीच्या विकासासाठी राजकारणामध्ये सक्रिय झालो. अच्छा. बरं दादा, एकंदरीत आता आपण जसं पाहिलं की पुणे जिल्ह्यामध्ये स्मार्ट विलेज म्हणून एकंदरीत काटेवाडी आणि सोरतापवाडीचं नाव आलेलं आहे आणि एकंदरीत याचप्रमाणे आपण आता बाकीच्या गावांकडे कसं पाहता? खरं तर सोरतापवाडीचं स्मार्ट विलेजमध्ये नाव आलं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. 1400 ग्रामपंचायतमधून सोरतापवाडीची निवड झाली. आता वळती, तरडे, शिंदवणे हे आणि उरुळी कांजन हे चारही गावं ह्या माझ्या पंचायत समिती गणामध्ये येतात आणि माझा तोच प्रयास राहील की जसं सोरतापवाडी आपण स्मार्ट बनवलंय, त्याचप्रमाणे वळती, तरडे, शिंदवणे आणि उरुळी कांचन ही सुद्धा स्मार्ट विलेज करण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच, पहिल्या टप्प्यापासूनच आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत. अच्छा. बरं दादा, मुख्य म्हणजे आता गावाचे तुम्ही माजी सरपंचांना एकंदरीत गावामधले रस्त्यांच्या बाबत काय सांगाल? कशी आहे परिस्थिती? खरं तर तुम्ही जर फिरलं सोरतापडे गावामध्ये, तर सोरतापडे गावामध्ये आज 90% रस्ते हे चांगल्या पद्धतीचे आहेत. त्यातले 90% मधले 55% ते 60% रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झालेले आहेत. म्हणजे हे गाव आता डांबरीकरणातून सिमेंटकरणाकडे आता वळालेले आहेत आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये इतर गावामध्ये जो रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे, मग वळती असेल किंवा शिंदवणे असेल, ह्या गावामध्ये सुद्धा प्राधान्याने रस्त्यांचा विकास होण्यासाठी प्रथम प्राधान्य आम्ही त्या 2-3 गावांना देणार आहे तरडेसहित. अच्छा. बरं दादा, एकंदरीत आता आपलं विजन एकंदरीत काय असणार आहे आणि मुख्य म्हणजे या ठिकाणीचा कचऱ्याचा जो मोठा प्रश्न आहे, तो आपण कसा मार्गी लावणार? काय सांगाल त्याबद्दल? खरं तर देशामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा कचऱ्याचाच आहे. त्याच्यामुळे सोरतापवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, उरुळी कांचन ह्या गावाचे क्लस्टर तयार करणार आहोत आणि त्या क्लस्टरप्रमाणे एका ठिकाणी त्याची डेपोची जागा करून त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती, कचऱ्यापासून खत निर्मिती, कचऱ्यापासून अजून काही पर्यावरणपूरक वस्तू बनवता येतील का? याचा सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने आता अभ्यास झालेला आहे आणि त्यामुळे हा कचऱ्याचा प्रश्न आदरणीय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राहुलदादा कुल आणि प्रदीपदादा कंदनच्या माध्यमातून हा कचऱ्याचा प्रश्न भविष्य काळामध्ये तुम्हाला सुटलेला दिसेल, हे मला 100% वाटतं. अच्छा. बरं दादा, एकंदरीत आता खाजगी वनीकरणाबाबत काय सांगाल एकंदरीत तुम्ही? खरं तर खाजगी वनीकरणामुळे वळती गाव असेल किंवा तरडे गावामध्ये सातबाऱ्याच्या म्हणजे जो आपण झोन दाखल्यावर शेरे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथं जर विकसित करायचं झालं तर साधारण 1 एकराला फक्त 1600 स्क्वेअर फूट बांधकाम करता येतं. त्याच्यामुळे ते वनघरच ते करता येतं. मग साधारण सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून ते खाजगी वनीकरणाचं शहर हटवण्यासाठी मी पुढील काळामध्ये 100% प्रयत्न करणार आहे. दादा, या भागामध्ये आपण पाहतो की नर्सरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याबाबत आपलं काय विजन असणार आहे? खरं तर सोरतोपडी गाव हे फुलांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि आता हे पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये हे नर्सरीचं हब झालेलं आहे आणि मग आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे की या ठिकाणी साधारण शिंदवणे, तरडे, वळते म्हणून साधारण 1000 एकरामध्ये नर्सरी हब करायचं इंटरनॅशनल लेवलचं. मग त्याच्यामध्ये शेडनेट असेल, शेडनेट, पॉली हाऊस आणि ओपन नर्सरी म्हणजे जे आपले जे शेतकरी बांधव आहेत, त्या प्रत्येकाला 5 एकर, 10 एकर, 15 एकर एकदम कमी अल्प दरात भाड्यामध्ये द्यायची. ॲज अ एम-आय-डी-सी बेस सरकारने लाईट, रस्ते आणि बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं. त्याच्यामध्ये जी मुलं ह्या भागातली शिकणार आहेत त्यांच्यासाठी स्कूल तिथेच चालू करायचं. नर्सरीसाठी लागणाऱ्या ज्या प्रोडक्शन आहेत ते प्रोडक्शनसुद्धा तिथंच चालू करायचं आणि साधारण 200 एकरामध्ये जसं सिंगापूरला, दुबईला बॉटनिकल गार्डन आहे, असं बॉटनिकल गार्डन पण ठिकाणी करायचं. कारण रिंग रोड इथून जातोय, एअरपोर्ट 10 किलोमीटरवर आहे, नवीन रेल्वे स्टेशन उरुळी कांचनला होतोय आणि उन्नत महामार्ग झाला. त्याच्यामुळे हे पुणे नाही तर देशातलं पहिलं इंटरनॅशनल नर्सरी हब करण्याचा आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि तो त्याच्या कामाची कलेक्टर साहेबांनी सुरुवात पण केलेली आहे आणि येत्या काही दिवसात त्याचं सुद्धा काम चालू झालेलं आपल्याला दिसेल. दादा, एक शेवटचा प्रश्न. एकंदरीत जे नागरिक आहेत, तर त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारचा कसा विश्वास दाखवणार आहात की तुमचं जे व्हिजन असणार आहे, तर त्याबाबत त्यांना काय सांगाल? खरं तर पंचायत समिती हे तसं
एक पोस्टमनचं काम असतं. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मधलं काम पंचायत समिती. पण पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक डी-बी-टीच्या योजना राबवता येतात. मग त्याच्यामध्ये शेतीला लागणारे अवजारे असतील, अनेक वस्तू त्या आपल्याला शेतकऱ्यांना खुरपापासून अवजारांपासून, मोटारपासून, कडबाकुटीपासून सगळे अवजार देता येतात. आणि खरं तर त्या पुढे जाऊन आम्ही नागरिकांचा सुद्धा विविध प्रश्न असतील वैयक्तिक हॉस्पिटलचे विषय असतील, महसूलचे विषय असतील, पोलीस स्टेशनचे विषय असतील, ते सुद्धा प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहात आणि त्याबाबत तुम्ही एक मोठं आंदोलन केलं होतं. त्याबाबत काय सांगाल? पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मांजरी उपबाजार हा एक रयत बाजार आहे. इथं शेतकऱ्यांनी डायरेक्ट माल आणायचा आणि डायरेक्ट ग्राहकांना विकायचा. म्हणजे थेट विक्री करायचं. असं त्याची एक संकल्पना आधारित हा महाराष्ट्रातला पहिला मांजरी उपबाजार होता. आणि मग या ठिकाणी प्रशासक असल्यामुळे 12-13 वर्षामध्ये इथं खोतीदार व्यापाऱ्यांची आणि दुबार व्यापाऱ्यांची मक्तेदारी झाली होती. आणि मग तिथले व्यापारी लोकं मुलांना हाताशी धरून तिथं शेतकऱ्यांना आलेल्या मालाला जागा देत नसायचे. खडूने आखून जागा हे करायचे आणि साधारण सगळं लॉबिंग करून भाज्यांचे बाजारभाव तेच ठरवायचे. मग बांधावर जाऊन तो रेट पाडून मागायचे. अशी एक मोठी लॉबी 12-13 वर्षापासून होती. आणि मग आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे साठी आपण निवडून आलोय. मग त्या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं, की आम्ही खोतीदार व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी बंद केलं आणि मग त्यांनी आमच्या विरोधात आंदोलन सुरू केलं, आमच्यावर दादागिरी सुरुवात केली आणि मग त्याला जागा येण्यासाठी मग हे तरडे असतील, वळती असतील, शिंदवणी असतील, सोरतापडी, नायगाव पेठेतले सर्व शेतकरी हवेली तालुक्यात एकत्र झाले आणि तिथे एक मोठं जन आंदोलन आम्ही 8 दिवस केलं आणि त्याचा प्रत्यय असा आला, की दुबार साधारण 80-90 व्यापारी बंद झाले. खोतीदार व्यापारी 41 होते, त्यातले 5-7 जणच राहिलेत आणि त्यांना सुद्धा खोतीदार व्यापाऱ्यांचं सुद्धा आम्ही साधारण 2,000 पेक्षा जास्त लिमिट ठेवलं नाहीत. आज खऱ्या अर्थानं अल्पभूधारक शेतकरी त्या मांजरी मार्केटमध्ये येतो आणि त्या मांजरी मार्केटमध्ये गेला तर आज खऱ्या अर्थानं चांगला बाजारभाव आपल्या येथील शेतकऱ्यांना मिळतोय. हाच मला त्याचा खूप आनंद होतो. तर हे होते आपल्यासोबत सुदर्शन चौधरी, ज्यांनी आपल्या विकासाचा आराखडा देखील आपल्यासमोर मांडलेला आहे आणि एकंदरीत गावातील जे काही मुख्य प्रश्न असतील, नागरिकांच्या ज्या समस्या असतील, त्या देखील आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असा देखील त्यांनी विश्वास यावेळी आपल्यासमोर वर्तवलेला आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.